पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न लातूर पोलीस भरती 2018 मध्ये विचारण्यात आलेला होता आणि धुळे पोलीस भरती 2017 मध्ये विचारण्यात आलेला होता. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर घेत राहा. ऑप्शन 2 राज्यसूची. पोलीस खाते हा विषय राज्यसूचीमध्ये येतो. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, भारतीय राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टात 3 सूचीचा समावेश आहे. ते 3 सूची कोणकोणत्या आहेत हे पण लक्षात असू द्या. 1 केंद्र सूची, 2 राज्य सूची आणि 3 समवर्ती सूची. तसेच मित्रांनो केंद्र सूचीमध्ये एकूण 100 विषय आहेत आणि मित्रांनो राज्य सूचीमध्ये 61 विषय आहेत. समवर्ती सूचीमध्ये 52 विषय आहेत. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, राज्यसूचीमध्ये एकूण विषय किती आहेत? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे 61. पुढील प्रश्न आहे, तिन्ही सैन्य दलाचे सर्वाचे प्रमुख कोण असतात? तिन्ही सैन्य दलाचे सर्वाचे प्रमुख कोण असतात? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न नागपूर पोलीस भरती 2017 मध्ये विचारण्यात आलेला होता. मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी मी तुम्हाला 5 सेकंद देतो. या 5 सेकंदमध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगायचे आहे. तुमचे टाइम स्टार्ट होते आता. या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 3 राष्ट्रपती. तिन्ही सैन्य दलाचे सर्वाचे प्रमुख हे राष्ट्रपती असतात. पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा खंड कोणता? जगातील सर्वात मोठा खंड कोणता? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर घेत राहा. ऑप्शन 4 आशिया. जगातील सर्वात मोठा खंड हे आशिया आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, जगातील सर्वात लहान खंड हे ऑस्ट्रेलिया आहे. तसेच मित्रांनो जगामध्ये एकूण 7 खंडे आहेत. ते 7 खंड कोणकोणते आहेत हे पण लक्षात असू द्या. 1 आशिया, 2 आफ्रिका, 3 उत्तर अमेरिका, 4 दक्षिण अमेरिका, 5 युरोप, 6 अंटार्क्टिका आणि 7 ऑस्ट्रेलिया. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील राज्य राखीव बल पोलीस कायदा कधी अस्तित्वात आला? महाराष्ट्रातील राज्य राखीव बल पोलीस कायदा कधी अस्तित्वात आला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर घेत राहा. ऑप्शन 3 1951 साली. महाराष्ट्रातील राज्य राखीव बल पोलीस कायदा हे 1951 साली अस्तित्वात आला. पुढील प्रश्न आहे, संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर घेत राहा. ऑप्शन 1 राजा राममोहन राय. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र राजा राममोहन राय यांनी सुरू केले. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, राजा राममोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हणतात. तसेच मित्रांनो राजा राममोहन राय यांनी सतीप्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले. पुढील प्रश्न आहे, पृथ्वी व ताऱ्यातील अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? पृथ्वी व ताऱ्यातील अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर घेत राहा. ऑप्शन 1 प्रकाश वर्ष. पृथ्वी व ताऱ्यातील अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्ष हे एकक वापरतात. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणी सुरू केले? भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणी सुरू केले? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर घेत राहा. ऑप्शन 1 जेम्स ऑगस्टस हिकी. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र हे जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरू केले. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, जेम्स ऑगस्टस हिकी या गव्हर्नर जनरलने भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र द बेंगॉल गॅझेट हे वर्तमानपत्र सुरू केले. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, दुधाची शुद्धता कोणत्या उपकरणाने मोजतात? दुधाची शुद्धता कोणत्या उपकरणाने मोजतात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर घेत राहा. ऑप्शन 1 लॅक्टोमीटर. दुधाची शुद्धता हे लॅक्टोमीटर या उपकरणाने मोजतात. पुढील प्रश्न आहे, विडा उचलणे या वाक्यप्रकाराचा अर्थ काय? विडा उचलणे या वाक्यप्रकाराचा अर्थ काय? मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहे. त्यासाठी मी तुम्हाला 5 सेकंद देतो. या 5 सेकंदमध्ये या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्हाला सांगायचे आहे. तुमचे टाइम स्टार्ट होते आता.
मित्रांनो यापासूनच योग्य उत्तर ऑप्शन 2 प्रतिज्ञा करणे. विडा उचलणे या वाक्यप्रकाराचा अर्थ हे प्रतिज्ञा करणे असं होतो. पुढील प्रश्न आहे, भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजली जाते? भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजली जाते? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य उत्तर ऑप्शन 3 रिश्टर स्केल. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल या एककात मोजली जाते. पुढील प्रश्न आहे, हॅपेटायटिस हा आजार कोणत्या अवयवाशी निगडीत आहे? हॅपेटायटिस हा आजार कोणत्या अवयवाशी निगडीत आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य उत्तर ऑप्शन 1 यकृत. हॅपेटायटिस हा आजार यकृत या अवयवाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, समुद्राची खोली मोजण्याचे शास्त्रीय परिणाम कोणते? समुद्राची खोली मोजण्याचे शास्त्रीय परिणाम कोणते? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य उत्तर ऑप्शन 2 फदम. समुद्राची खोली मोजण्याचे शास्त्रीय परिणाम हे फदम आहे. पुढील प्रश्न आहे, फेसमेकर हे कोणता त्रास होणाऱ्या रुग्णाकरिता वापरतात? फेसमेकर हे कोणता त्रास होणाऱ्या रुग्णाकरिता वापरतात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य उत्तर ऑप्शन 3 हृदयाच्या. पेसमेकर हे हृदयाचा त्रास होणाऱ्या रुग्णाकरिता वापरतात. पुढील प्रश्न आहे, भारताचा पहिला उपग्रह कोणत्या वर्षी सोडण्यात आला? भारताचा पहिला उपग्रह कोणत्या वर्षी सोडण्यात आला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य उत्तर ऑप्शन 1 1975 साली. भारताचा पहिला उपग्रह हे 1975 साली सोडण्यात आला. पुढील प्रश्न आहे, पेशीच्या अनियंत्रित व असामान्य वाढीमुळे कोणता रोग होतो? पेशीच्या अनियंत्रित व असामान्य वाढीमुळे कोणता रोग होतो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य उत्तर ऑप्शन 3 कर्करोग. पेशीच्या अनियंत्रित व असामान्य वाढीमुळे कर्करोग होतो. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.